तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण स्कर्ट मॉडेल साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत। अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। बऱ्याच फ्रेंड्स म्हणत होते की एवढ्या वर्षानंतर तू आता हा चॅनल क्रिएट केलेला आहे, तर कसं काय ते तर मी तुम्हाला सांगते। टॅलेंटेड रितू इंसान मॅम तुम्हा सर्वांना माहीतच असतील। त्यांचे व्हिडिओज बघूनच मला मोटिवेशन भेटलं आणि त्यांनी कशी ग्रोथ केली ते सर्व त्यांची जर्नी वगैरे बघितल्यानंतर मलाही चॅनल काढावासा वाटला, म्हणून मी हा चॅनल क्रिएट केला। तर पहिल्यांदा आपण कमरेचं माप घ्यायचं। तर त्यांची कंबर आहे 36, त्याच्यामध्ये 10 ॲड करायचं 46 आणि इथून आपण उंची घ्यायची। तर उंची इथं 40 उंची घेतोय आपण। हे बघा, पदर कसा मोजून घ्यायचा तेही तुम्हाला दाखवते। अशाच पद्धतीने प्रत्येक साडीचा पदर मोजून घ्यायचा असतो। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मेजरमेंट कसं घ्यायचं तेही दाखवलेलं आहे। 95 पदर आहे, तर असं ह्याचं माप घ्यायचं। आणि आता स्कर्ट मॉडेल साडी स्टिच करायची असेल तर अशा पद्धतीची साडी असेल तर लेहंगाचा लुक येतो, छान दिसते। त्यामुळे प्रयत्न करा अशा पद्धतीची साडी घ्यायला। तुम्ही कुठल्याही साडीची शिवू शकताय, बट अशी असेल तर जरा छान जास्त छान लुक येईल ना। तर या साडीमधून पहिल्यांदा आपण पदर कट करणार आहोत। तर इथे बघा 95 त्यांचा पदर होता, तर करेक्ट 95 आपण मोजून घ्यायचं आणि तो पदर आपण कट करून सेपरेट ठेवायचा आहे। तर 2 पार्टमध्ये साडी असेल तर त्याचा लुक लेहंगासारखा येतो। तुम्हाला शक्य असेल तर 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये असणाऱ्या साडीपासूनच ही साडी बनवा। जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या साड्या नसतील तर तुम्ही कुठल्याही साडीपासून बनवू शकताय, बट अशी साडी असेल तर लेहंग्यासारखा लुक येतोय। जर तुम्हाला तशा पद्धतीचा लुक हवा असेल तर अशा साड्या सिलेक्ट करा ह्या स्कर्ट मॉडेल साडी स्टिच करण्यासाठी। ह्याचा एवढा भाग एक्स्ट्रा येतोय, तर तुम्ही काय करू शकताय, ह्याचं 2 पीसेस करून एक पीस पलीकडल्या साईडला जोडायचा, एक पीस त्या साईडला, असं पण करू शकताय। नाहीतर असं ठेवलं तरी काय हरकत नाही। खाली पदराच्या साईडला ही बाजू करायची आपण। जर 2 भागामध्ये साडी असेल तर साडीचा पूर्ण कलर सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, काहीच अडचण नाही। तर हे बघा 95 वर आपण इथं एक मार्क केलाय। तर इथून आपल्याला साडी कट करायची। पदर थोडं कसं करायचं, हे बघा असा हा पदर आपण कट करून घेतोय। पदर कट करून घेतलाय आणि आता त्याची उंची मोजून घ्यायची। अशी साडी स्टिच करताना आपल्याला लेसची गरज असते, तर ह्या साईडला पण आपल्याला लेस पाहिजे खरं, पण आता नाही आपल्याकडे, पण या साईडला पण पाहिजे लेस। तर यांची उंची 40 आहे, करेक्ट आहे। आणि हा भाग आहे तो फोल्ड करून आपण घ्यायचा, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। 40 उंची आहे आणि हा एवढा भाग आपण फोल्ड करून घ्यायचा। हे बघा फ्रेंड्स, ही साडी रियूज करता यावी म्हणून मी इथं कट करत नाही, तर असंच हे पूर्ण मी स्टिच करणार आहे। जर कट करून तुम्हाला स्कर्ट मॉडेल साडी कशी स्टिच करायची ते बघायचं असेल तर नक्की कमेंट्स करा, तोही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल। आणि आत्ता आपण जी स्कर्ट मॉडेल साडी स्टिच करतोय ती जर तुम्हाला स्कर्ट मॉडेल साडी घालायला आवडत नसेल, काही दिवसानंतर तुम्ही बोर झाला घालून तरी तुम्हाला ती साडी पहिल्यासारखी नॉर्मल करता येईल, त्यासाठी मी वरून कट केलेलं नाही। तर आता आपण 40 इंचावरती टिक मार्क करून घेतोय। उंचीनुसार आपण 40 इंचावरती अशी ही लाईन ओढून घ्यायची, टिक मार्क करून नंतर आपण आडवी लाईन ओढून घ्यायची आहे। तर तुम्हाला समजलं असेल, जर तुम्हाला ही साडी रियूज करायची नसेल, म्हणजे नंतर जर तुम्हाला पहिल्यासारखी ही साडी स्टिच करायची नसेल तर तुम्ही वरची जी पट्टी आहे ती कट करून स्टिच करू शकता। आणि जर तुम्हाला ही साडी नंतर काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की मला पहिल्या साडीसारखीच साडी पाहिजे, मला नको स्कर्ट मॉडेल साडी, आता मी घालून बोर झाले, तर तुम्हाला ही पहिल्या साडीसारखी पण स्टिच करता येईल। ते कसं ते मी तुम्हाला सांगते। वरची जी पट्टी आपण फोल्ड करणार आहोत
त्या पट्टीची शिलाई फक्त आपल्याला काढावी लागेल आणि ज्या ठिकाणी आपण पदर कट केलेला आहे तो पदर फक्त आपल्याला जॉईंट करावा लागेल. तर ही 2 पार्टमध्ये साडी आहे, त्यामुळे जो थोडासा एक्स्ट्राचा भाग आलेला आहे तो कट करून जर साडी जॉईंट केली तर पहिल्या साडीसारखी परफेक्ट साडी रेडी होईल. त्यापासून जर तुम्हाला ड्रेस वगैरे बनवायचा असेल तर तोही तुम्ही इझिली बनवू शकाल. तर हे बघा, इथं आपण 10 इंच एक्स्ट्रा फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी घेतलेला आहे की ज्या व्यक्तीसाठी आपण साडी स्टिच करत आहे ती व्यक्ती जर फॅटी झाली, नंतर थोड्या दिवसांनी जर त्यांची तब्येत सुधारली तर ही साडी त्यांना वेअर करता यावी म्हणून आपण 10 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. जर तुम्हाला ॲटोमॅटिक साडी स्टिच करायची असेल, आत्तापुरतंच तुम्ही बघत असाल तर तुम्ही 10 इंच एक्स्ट्रा घेतलं नसेल तरीही चालेल. तर 10 इंच एक्स्ट्रा घेतलं नाही तर साडी तुमची टाईटमध्ये बसेल व्यवस्थित. आणि आत्ता जी आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यामुळे साडी लूज म्हणजे जशी आपण साडी वेअर करतो त्या पद्धतीने दिसेल. तर कुठली पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्ही ह्याची कटिंग करा. हे बघा, मधल्या भागापासून मी प्लेट्स बनवलेल्या आहेत आणि बॉल पिन लावून हे सिक्युअर केलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं, हे ना असं शिवायचं. हे बघा, हे लास्ट असं शिवायचं. ह्याच्या अगोदर आपण ही पट्टी अशी फोल्ड करू. आता लाईन नाही करू ना, पहिल्यांदा हे स्टिच करायचं. पहिल्यांदा इथंपर्यंत स्टिच करायचं. पण इथंपर्यंत आपल्याला लागते आणि एक्स्ट्रा एवढं स्टिच करायचं. हे एवढं स्क्वेअरमध्ये स्टिच करून घ्यायचं आणि नंतर आपण असे फोल्ड करून घ्यायचं. जर आपल्याकडे अस्तर असेल तर आतल्या साईडला अस्तर लावायचं, पण आज आपल्याकडे अस्तर नाही त्यामुळे असं फोल्ड करून घेतलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण जशी टिक मार्क केली आहे ना इथं, त्या टिक अस्तरची पट्टी किती येते? अस्तरची एवढीच आहे ना. आता 3 इंचाची का? नाही, किती इंचाची तेवढी? 3 इंच आहे ना. 40 43 होते ना, कमी जास्त 3.5 इंचाची. मग ती आतून लावायची. आतून कशी लावायची, आता सपोज हे अस्तर आहे तर तुम्ही असं हे अस्तर ठेवायचं आणि ही शिलाई करून ही बाजू आहे ना ही आतल्या बाजून घ्यायची, फोल्ड करायची आणि असं खाली तर हे बघा असं फोल्ड करून मी खाली दाखवलं तसंच आहे सेम. तुम्हाला सांगते आता मी स्कर्टची पट्टी जी आहे ती स्टिच करते, तर याच्या आतमध्ये तुम्ही अस्तर लावा म्हणजे हे व्यवस्थित बसेल. तर आत्ता ॲक्च्युली त्यांनी अस्तर वगैरे काहीच आणलेलं नव्हतं, फक्त साडीच त्या ताई घेऊन आलेल्या होत्या. त्यामुळे इथं क्लासेस सुरू आहेत आणि इथं आम्ही जाऊही शकत नाही बाहेर, त्यामुळे आम्ही अस्तर न लावताच हे स्टिच करतो आहे. आणि मी सर्वांना सांगितलं आहे स्टिच करताना तुम्ही याच्यामध्ये अस्तर लावा. तर याच्यामध्ये जेवढी आपण पट्टी घेतलेली आहे तेवढ्याच पट्टीच्या रुंदीचं अस्तर आपण कट करून घ्यायचं आहे आणि ते जॉईंट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे स्टिच करतो आहे. आणि ज्या ठिकाणी प्लेट्स येतील तो भाग अगदी व्यवस्थित स्टिच करायचा आहे, कारण तो भाग थोडासा जाड येईल, हेवीवाला होतो, कारण तिथं आपण प्लेट्स सर्व इकट्ठा करून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी साडी आहे ती अगदी सोपी आहे, तुम्ही फटाफट ह्या साडीला स्टिच करू शकता आणि घातल्यानंतर याचा लुक सुपर हिट येतो आहे. अशा पद्धतीची साडी तुम्ही कुठेही पाहिलेली नसेल फ्रेंड्स, पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही ह्या साड्या बघत असाल, कारण ह्याच्या अगोदर यूट्यूबवरती अशा पद्धतीच्या साड्या मी कुठेही पाहिलेल्या नाहीत. हे बघा, मी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या साड्या दिसतीलही, बट त्याच्या अगोदर ह्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला दिसणार नाहीत. स्कर्ट मॉडेल साड्या तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या दिसतील, बट ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीच्या तुम्हाला दिसणार नाहीत. तर हे बघा, हे मी स्टिच करून घेतलेलं आहे. असं फोल्ड करून घ्यायचं, कारण असंच केलं ना तर थ्रेड निघते, म्हणून आपण असं फोल्ड करून व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं. तर
मैत्रिणींनो, जर तुम्हाला ह्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग आवडली असेल किंवा समजली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांनाही घरबसल्या साड्या कशा स्टिच करायच्या ते समजेल। आणि आपले हे व्यवस्थित सविस्तर क्लासेस चाललेले आहेत, अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे। तर इथं बघा ही साडी रेडी झालेली आहे। तर चॅनल ज्यावेळेस मी क्रिएट केला त्यावेळेस विचार केलेला होता की काही गडबड काहीही करायची नाही, अगदी व्यवस्थित सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये मला सर्व काही समजावून सांगायचं आहे। तर त्याच पद्धतीने मी आता सर्वच व्हिडिओज सर्व प्रकारच्या साड्या तशाच शेअर केलेल्या आहेत। आत्तापर्यंत जेवढ्या मी केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा। तर ही साडी आपली स्टिच करून रेडी झालेली आहे। तर हे बघा, ही साडी घातल्यानंतर कसा लुक येतो तो मी तुम्हाला दाखवते। ॲक्च्युली ही साडी हिच्यासाठी नव्हती स्टिच केलेली, तर दुसऱ्या ताईंसाठी होती, म्हणून ही साडी तुम्हाला थोडीशी मोठी दिसली असेल। हे बघा, अशा पद्धतीने ही साडी वेअर करायची आहे। आणि ह्या साडीचा जो पदर आहे तो सेपरेट आहे, स्टिच करायचा नाही। तर ज्या पद्धतीने आपण लेहंगा वेअर करतो किंवा हाफ साडी घालतो त्याच पद्धतीने ही साडी घालायची आहे आणि त्याचा पदरही तसाच आपण खोचून घ्यायचा आहे। तर असा हा फायनल लुक आहे फ्रेंड्स। पाहिलं ना फ्रेंड्स, आपली ही स्कर्ट मॉडेल अट्रॅक्टिव्ह साडी स्टिच करून रेडी झालेली आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। इथून पुढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर व्हरायटीच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेही बघायला भेटेल। तर रोजचे येणारे व्हिडिओज न चुकता नक्की बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।